नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तपस्वी राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला. उठून तो त्याला भेटला. त्याला फार आनंद झाला. त्याने आपल्या मित्राला कालकेतूला सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला, हे राजा, जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच असे समज. आता तू काळजी सोडून झोप. विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे. शत्रूला त्याच्या कुळासह मुळापासून उद्ध्वस्त करून आजपासून 4थ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन. अशा प्रकारे तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन तो महामायावी आणि अत्यंत रागीट राक्षस तेथून निघाला. त्याने राजा प्रतापभानूला घोड्यासह एका क्षणात घरी पोचविले आणि राजाला राणीजवळ झोपून घोड्याला पागेत नीट बांधून ठेवले. नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला. आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करून त्याने त्याला पर्वताच्या गुहेत आणून ठेवले. तो स्वतः पुरोहिताचे रूप घेऊन त्याच्या सुंदर अंथरुणावर जाऊन झोपला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला. मुनीच्या महिम्याचे अंदाज घेऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला. नंतर त्याच घोड्यावर बसून वनात निघून गेला. नगरातील कोणीही स्त्री पुरुषाला हे कळले सुद्धा नाही. 2 प्रहर उलटल्यावर राजा परत आला. घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगलगाणी गायली जाऊ लागली. जेव्हा राजाने पुरोहिताला पाहिले तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्चर्याने पाहू लागला. राजाचे 3 दिवस जणू 3 युगांप्रमाणे गेले. त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती. ठरल्याप्रमाणे पुरोहित बनलेला राक्षस आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले. ठरल्याप्रमाणे गुरुला त्या रूपात ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला. तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस. त्याने लागलीच 1,00,000 उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले. कपटी पुरोहिताने वेदात सांगितल्याप्रमाणे षड्रसपूर्ण 4 प्रकारचे भोजन बनविले. त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनवली की त्याची गणती करता येणार नाही. अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दृष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले. सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलावले आणि त्यांचे पाय धुवून त्यांना आदराने आसनावर बसवले. राजा वाढू लागला. इतक्यात कालकेतूने केलेली आकाशवाणी झाली, हे ब्राह्मणांनो, उठून आपापल्या घरी जा. हे अन्न खाऊ नका. हे खाल्ल्यास मोठा अनर्थ होईल. स्वयंपाकघरात ब्राह्मणांचे मांस शिजविले आहे. आकाशवाणीवर विश्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले. राजा व्याकुळ झाला. त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती. भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरून उठून रागाने म्हणाले, मूर्ख राजा, तू कुटुंबासह राक्षस हो. अरे नीच क्षत्रिया, तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करू इच्छित होतास. परमेश्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले. आता तू परिवारासह नष्ट होशील. 1 वर्षात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही. शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकुळ झाला. नंतर खरी आकाशवाणी झाली, हे ब्राह्मणांनो, तुम्ही विचार करून शाप दिला नाही. राजाने कोणताही अपराध केलेला नाही. ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले. तेव्हा राजा स्वतः भोजन बनविले होते त्या ठिकाणी गेला. तेथे पाहिले तर स्वयंपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकीही नव्हता. राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला. त्याने ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकुळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जरी तुझा काही दोष नसला तरी होणारे चुकत नाही. ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो. तो टळला तरी टाळता येत नाही. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. नगरवासियांना जेव्हा हे वर्तमान ऐकले तेव्हा ते काळजीत पडले आणि विधात्याला दोष देऊ लागले. विधात्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करून टाकला. अशा पुण्यात्मा राजाला देवता बनवण्यास हवे होते तर राक्षस करून टाकले. इकडे पुरोहिताला त्याच्या घरी पोचल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली. त्या दृष्टाने जिकडे तिकडे पत्र पाठविली. त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रुराजे सेना सज्ज होऊन चालून आली. त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला. सतत तऱ्हेतऱ्हेने लढाया होऊ लागल्या. प्रतापभानूचे सर्व शूर योद्धे लढत लढत धारातीर्था पडले. भावाबरोबर राजाही ठार झाला.
सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही. ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार? शत्रूला जिंकल्यावर नगर पुन्हा वसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपापल्या देशी परतले. याज्ञवल्क्य म्हणतात, हे भरद्वाज, विधाता जेव्हा प्रतिकूल होतो तेव्हा एखादा धूलिकण मेरू पर्वतासारखा अवजड व चिरडून टाकणारा होतो. प्रत्यक्ष बाप कर्दनकाळ होतो व दोरी सापाप्रमाणे दंश देणारी होते. आजच्यासाठी धन्यवाद.